Good afternoon. Today we will discuss about the few health issues किंवा हेल्थ डिसऑर्डर्स किंवा कुठल्या मेडिकल कंडिशन्स विषयी भगवद्गीतेमध्ये काही चर्चा किंवा काही विवरण आलं आहे का? तर त्याविषयी आपण आजच्या या सेशनमध्ये आपण माहिती घेणार आहोत. काही सेशन्स म्हणजे काही 2 ते 4 वैराग्य, मद अशा प्रकारची हे आलेली आहेत. सो लेट मी शेअर धिस वन फर्स्ट. भगवद्गीतेसारख्या धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा इन्फर्टिलिटी किंवा फिटस कन्सेप्शन सारखे विषय डिस्कस केलेले आहेत. तर आज ते आपण या 2 प्रेझेंटेशन्समध्ये आपण बघणार आहोत. ओके. So let's discuss about the few health issues described or health किंवा medical issues किंवा medical conditions described in so before that let's have a prayer first before moving to the topic. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः. That is absolute. This is also absolute. Absolute arises out of the absolute. If absolute is taken away from the absolute, which remains is also the absolute. It's a completeness, Purnam. Okay. So in this presentation, we are going to learn fighting COVID with Bhagavad Gita or any guidance from Bhagavad Gita related to COVID guidelines. ओके. बेसिकली हा कोर्स तुम्हाला जसं सांगितलं तसं की तो मध्ये रिन्यू झाला आणि म्हणजे बिफोर 19 मध्येच तो लॉन्च झाला होता आणि त्याच्यानंतर काही जसा कोविड लॉकडाऊन झालं तसं काही गोष्टी त्याच्यात ॲडिशनल टाकल्या गेल्या. सो म्हणजे दॅट वॉज अ हॉट टॉपिक. पण अजूनही जरी कोविड नसला, कोविड आहेच म्हणजे ऑफकोर्स अजून पण इन व्हायरस किंवा त्याच्यासारख्या जे पॅन्डेमिक सिच्युएशन्स येत असतात किंवा त्याच्यासारख्या एपिडेमिक सिच्युएशन्स येतात. एपिडेमिक्स दर 15-20 वर्षांनी येतच असतात. पॅन्डेमिक काही 100-125 वर्षांनी येत असतात. सो अशा कंडिशन व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? हाऊ टू फाईट विथ कोविड कंडिशन्स किंवा विथ व्हायरल इन्फेक्शन्स विथ द हेल्प ऑफ भगवद गीता. ऑटो इम्युनिटी अँड कॅन्सर. हे आपण परवा बघितलं होतं की क्षेत्रांना विभाग योगामध्ये त्याचं बेसिकली एनाटॉमी आपल्याला मिळेल. पण काही उदाहरणं पण त्याच्यामध्ये आहेत. जसं त्याचा रूट कॉज काय किंवा सोल्युशन काय? तर त्याची उत्तरं आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडता येतात. कारण ऑटो इम्युनिटी आणि कॅन्सर या पॅथॉलॉजीची उत्तरं आज किमोथेरपी, रेडिओथेरपी इज नॉट अ ट्रीटमेंट ॲक्चुअली. ते फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे. किंवा कुठल्याही प्रकारची सर्जिकल रिमूव्हल ऑफ द जी हे होते म्हणजे जी ॲबनॉर्मल किंवा अलाइनमेंट ग्रोथ झालेली आहे, बिनाइन ग्रोथ आहे किंवा कॅन्सरस ग्रोथ आहे, ती सर्जिकली रिमूव्ह करणं इज जस्ट अ सिम्प्टम कमी करणं आहे. ओके. कॅन्सरस पॅथॉलॉजी किंवा कॅन्सरस ऑटोइम्युनस पॅथॉलॉजी चेंज करता येत नाही. त्याच्यावर अजून कुठलंही मेडिसिन अवेलेबल नाही एक्सेप्ट फ्यू इन्फेक्शियस कॅन्सर. काही इन्फेक्शियस कॅन्सर असतं त्याच्यावर ट्रीटमेंट आहे. कारण कॅन्सर हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. सो त्याची रूट कॉजेस, त्याचं सोल्युशन, त्याचे भगवद्गीता रिलेटेड किंवा काही ज्या बिहेवियरल थेरपीज आहेत, त्यामध्ये भगवद्गीता ही एक येते. त्याच्यामधून आपल्याला त्याच्यातून काही मदत मिळते का? त्याच्यानंतर डिप्रेशन हा एक मोठाच कन्सेप्ट बेसिकली भगवद्गीता त्याच्यासाठी सांगितलेली गेली आहे. कारण विषाद हा आयुर्वेदाने सुद्धा एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर मानलेला आहे. तो विषाद आणि वैराग्यावस्थेमध्ये सुद्धा आपल्याला हां. वैराग्यावस्थेमध्ये सुद्धा आपल्याला डिप्रेसिव्ह सिम्प्टम्स दिसून येतात. पण त्याच्यामध्ये फरक आहे. विषाद म्हणजे डिप्रेशन आणि वैराग्यमध्ये जे काय म्हणू आपण त्याला लेस बिहेवियरल ॲक्टिव्हिटीज ज्या दिसून येतात, त्या दोघांमध्ये जो फरक आहे तो आपण बेसिकली बघणार आहोत. दॅट इज वेल डिस्क्राइब्ड इन भगवद्गीता. फर्टिलिटी किंवा रिप्रोडक्शन इन ह्युमन्स इज ॲक्चुअली रिटन इन फ्यू श्लोकास की बाबा ओरिजिन कसं होतं ह्युमन फिटसचं किंवा हाऊ द लाईफ स्टार्ट्स वगैरे असे काही श्लोक भगवद्गीतेमध्ये आहेत. जसा तो गर्भनिर्माण झाला त्याच्यानंतर त्याच्या सायकोलॉजिकल क्वालिटीज किंवा त्याचे संपत भगवद्गीतेमध्ये सांगितले आहेत. संपत किंवा सायकोलॉजिकल ज्याला आपण धारणा ही जी की पूर्वजन्मीच्या धारणा घेऊन जन्माला येतात वगैरे असं जे आपण मागच्या लेक्चर्समध्ये ऐकलं
ते त्या गर्भाच्या बाबतीमध्ये किंवा त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला सापडतं. त्याच्यावरचे संस्कारांविषयी डिस्क्रिप्शन आपल्याला भगवद्गीतेत सापडतं. त्याच्यानंतर काही निगेटिव्ह सायकॉलॉजिकल क्वालिटीज आणि त्याचे सोल्युशन्स, त्याच्यानंतर त्याचं इलॅबोरेशन किंवा विवरण केलेलं पण भगवद्गीतेमध्ये सापडतं. कारण बेसिकली सायकॉलॉजी आणि सायकियाट्री हा इज अ मेजर फील्ड आहे मेडिकल इंडस्ट्रीमध्ये. तर त्याच्यासाठी भगवद्गीता इज ॲक्चुअली अ बून, म्हणजे खूप मोठं वरदान आहे भगवद्गीता हे पुस्तक. सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिस्ट या 2 फील्डमध्ये. त्याच्यानंतर बिहेवियरल क्वालिटीज, जो आत्मा पाठच्या ह्याच्यातनं घेऊन येतो, ज्याला संस्कार असं म्हटलं जातं भगवद्गीतेच्या लँग्वेजमध्ये. आणि त्याच्या बॉन्डेजेस काय असतात त्या वेगवेगळ्या संस्कारांचे आणि आउटकम त्याचे काय येतात आणि त्याच्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याचे रिझल्ट किंवा त्याची गती पुढे काय होते याचं. कारण गती, मोक्ष असे शब्द वापरला की ते लगेच धार्मिकतेकडे जातं सगळं किंवा अध्यात्माकडे जातं. पण ह्या गोष्टींचा आपल्याला लाईफमध्ये काय उपयोग होतो किंवा काय हे होऊ शकतं, तो आपण नक्कीच याचा म्हणजे प्रॅक्टिकली विचार करू शकतो. सो द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस वर्कशॉप इज टू लुकिंग टुवर्ड्स भगवद्गीता विथ प्रॅक्टिकल किंवा मेडिकल रिव्ह्यूनी त्याच्याकडे बघणे. सो फायटिंग कोविड विथ भगवद्गीता किंवा फायटिंग एनी पॅन्डेमिक सिच्युएशन्स विथ भगवद्गीता. तर त्याच्यामध्ये व्हॉट इज ॲक्च्युअली बाबा पॅन्डेमिक का येते किंवा कोविडसारखे कंडिशन्स का येतात, याचं जर आपल्याला बरंच त्याच्यामध्ये WHO वगैरे ॲनालिसिस झालं आणि त्यांचं इन्व्हेस्टिगेशन्स झालं. ओके. सो त्या जर आपण बघितल्या तर आपल्याला नक्की अजून कोविडचा ओरिजिन अजून सापडलेला नाही आहे. पण इट इज बिलीव्ड दॅट बॅट्स आणि त्याचे इन्फेक्शन्स, बॅट्स आणि किंवा कुठल्याही प्रकारचे वाईल्ड लाईफचे इन्फेक्शन्स ट्रान्समिट झाले फ्रॉम वेट मार्केट्स ऑफ वुहान इन चायना. ते इन्फेक्शन्स ट्रान्सफर झाले ह्युमन्समध्ये, असं एक ओरिजिन बिलीव्ह केलं जातं. त्याचा काही स्ट्रॉंग एव्हिडन्स अजून आपल्याकडे आलेला नाही. सो आणि तो कधी येणार पण नाही भविष्यात. सो फॉरगेट अबाउट दॅट. सो वाईल्ड वाईल्ड लाईफ जेव्हा एक्सप्लोर केलं जातं अनैतिकपणे, तेव्हा त्याचं जे होणारे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, त्या कॉन्सिक्वेन्सेसपैकी एक कॉन्सिक्वेन्सेस आहे ते म्हणजे कोविड-19 किंवा येणाऱ्या पॅन्डेमिक सिच्युएशन्स. सो असं मानलं जातं की देअर इज अ ट्रेडिंग ऑफ वाईल्ड लाईफ इन दिस मार्केट्स. त्या मार्केटमध्ये एक इल्लीगल वाईल्ड लाईफचा ट्रेडिंग ट्रेडिंग किंवा एक प्रकारचा व्यापार उद्योग तिथे चालत होता, जो तामसिक नेचरमध्ये होता. तामसिक नेचरमध्ये म्हणजे अत्यंत वाईट पद्धतीने त्या जे वाईल्ड जीव होते किंवा ते जे बॅट्स आणि तत्सम जे जीव होते, त्यांचा अतिशय वाईट पद्धतीने वापर करण्यात येत होता, ज्याला तामसिक नेचर असं म्हटलं जातं. आणि दॅट नीड टू बी कंट्रोल्ड बाय ह्युमन्स. म्हणजे जर अशा अशा वेगवेगळ्या पद्धतीचा, मग ते बॅट असो किंवा त्याच्यानंतर हेन असो, गोट असो किंवा कुठल्याही प्रकारचे. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही नॉन-व्हेज आयटम्स जे सर्व्ह केले जातात आणि त्यासाठी जे प्राणी किंवा जी वाईल्ड लाईफ एक्सप्लोर केली जातात आणि त्यांना ज्या पद्धतीने वागवलं जातं, या सगळ्याचं आउटपुट आहे कोविड-19 सारखे पॅन्डेमिक्स. सो बेसिकली जेव्हा आपण डाएट सेक्शनमध्ये येऊ किंवा डाएट सेक्शनमध्ये आम्ही सांगत असतो, की ह्युमन इज अ हर्बिवोरस ॲनिमल. इट इज नॉट अ कार्निवोरस ॲनिमल. आपली जर इंटेस्टाईन सिस्टीम किंवा ही नॉन व्हेजिटेरियन फूड पचवण्यासाठी नाही. कार्निवोरस ॲनिमल्स असतात. ते म्हणजे लायन, चित्ता, ओके. त्यासारखे जे ॲनिमल्स असतात किंवा वुल्फ वगैरे ॲनिमल्स आहेत, की जे कार्निवोरस ॲनिमल्स आहेत. ह्युमन्स आर नॉट कार्निवोरस ॲनिमल्स. आपल्याला तशा प्रकारचे दातांची रचना नाही. आपले इंटेस्टाइन्समध्ये जे विलास आहेत, तेही त्याच्यासाठी तयार नाहीत. आणि एवढं सगळं असताना सुद्धा वर्ल्डचं 85% पॉप्युलेशन नॉन व्हेजिटेरियन आहे. इंडिया बीइंग अ स्पिरिच्युअल कंट्री, इंडियामध्ये कंप्लीट व्हेजिटेरियन असणाऱ्या लोकांची संख्या ही फक्त 8 ते 10% आहे. बेसिकली आपल्यासारख्या म्हणजे ह्युमन्सनी, होमो सॅपियन्स सॅपियन्सनी नॉन व्हेजिटेरियन खायची काहीच आवश्यकता नाही. पण आता हे बरंच म्हणजे अशा काही प्रमोशन्स होत आहेत, अवेअरनेस क्रिएट होतो आहे. आपली सिस्टीम, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही नॉन व्हेजिटेरियन फूड किंवा प्राण्याचं मांस खाण्यासाठी बनवलेली नाही. बेसिकली त्याचं डिझाईनच तसं नाहीये. आता जर मी उद्यापासून विष खायला सुरुवात केली थोड्या प्रमाणात, तर मला विषाची पण सवय होईल. नाही अशातला भाग नाही आहे. पिढ्याने-पिढ्या खात असतो तर होईल, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होतात. सो बेटर ज्या लोकांना हे नॉलेज मिळतं, ते स्टार्ट अडॉप्टिंग द व्हेजिटेरियन लाईफस्टाईल. दॅट इज ऑल्वेज बेनिफिशियल, ज्याच्यासाठी मनुष्य घडलेला आहे.
सो अशा प्रकारचे, कारण जेवढं हे नॉन व्हेजिटेरियनची डिमांड होत राहील, तेवढं हे वाईल्ड लाईफ अशाच प्रकारे एक्सप्लोर, कारण नीड अँड सप्लायची चेन असते. जेवढी नीड क्रिएट होत जाईल, तेवढा सप्लाय केला जाईल आणि त्या सप्लायसाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले जातील, जसे वुहानच्या लॅबमध्ये केले गेले आणि त्यातून जगाला एक महाभयंकर पॅन्डेमिक सिच्युएशनमधून जावं लागलं. सो बेसिकली ही नीड जर कील केली, ह्या तामसिक नेचरचं कमी केला, तर आपल्याला या पॅन्डेमिक सिच्युएशन्स सारख्या, म्हणजे या सिच्युएशन्स अव्हॉइड करता येतील. सायन्स टेल्स that destruction of ecosystem makes disease outbreaks including pandemics more likely. म्हणजे जे बिहेवियरल सायन्स आहेत किंवा जे जिओलॉजिकल सायन्स आहे, ते सुद्धा सांगितलं जातं, की जेव्हा अशा प्रकारची एक इकोसिस्टम असते, आपण मनुष्याची एक इकोसिस्टम आहे, तशीच इतर प्राण्यांची पण या पृथ्वी तलावर एक इकोसिस्टम आहे. जीवोजीवस्य जीवनम, म्हणजे ते एकमेकांची त्यांची जी सायकल आपण डिस्टर्ब केली आणि आपण आपल्यासाठी त्यांना वापरायला लागलो, इथे आपण त्यांची इकोसिस्टम ब्रेक करत असतो. ओके. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की बाबा साधा किडा असतो, त्याला पाल खाते. पालीला कोण खातं? मांजर किंवा उंदीर खातो. उंदराला कोण खातं? त्याच्यासारखा कुत्रा वगैरे, किंवा ही एक इकोसिस्टम आहे. राइट? मोठा जीव छोट्या जीवाला खातो. छोटा मासा मोठ्या मासाला खातो. ही इकोसिस्टम आहे. ही इकोसिस्टम आपण आपली नीड, आपण हर्बिव्हरस ॲनिमल असून सुद्धा आपण इथे ती ब्रेक करतो आणि तो आपल्यासाठी घ्यायचा प्रयत्न करतो. तीच इकोसिस्टम ब्रेक करतो आणि तिथे अशी इकोसिस्टमचं डिस्ट्रक्शन सुरू झालं, की ऑटोमॅटिकली असे आउटब्रेक्स क्रिएट होतात, जसे पॅन्डेमिक सिच्युएशन्स येतात. कारण हे कुठेतरी प्रत्येक प्राण्यामध्ये एक जीव आहे किंवा आत्मा आहे किंवा कॉन्शियसनेस आहे. तर त्याला त्याची गती जर आपण मिळू दिली नाही, आपण जसं म्हणतो, की वी बिलीव्ह इन हिंदुइझम, की 84 दशलक्ष योनींमधून मनुष्याचा देह येतो. तर त्या आत्म्याला 84 दशलक्ष योनींमधून जावं लागतं. पहिली गोष्ट. सो तो त्याची जी सायकल आहे, ती आपण कुठेतरी डिस्टर्ब करतो आहोत. त्याला त्या वाईल्ड लाईफला जेवढं जगायचं असेल, तर ते आपण कुठेतरी डिस्टर्ब करतो आहोत. प्रत्येक वेळेला डिस्टर्ब होईल अशातला भाग नाहीये. पण बऱ्याच वेळा ते डिस्टर्ब होतो. अशा प्रकारे मग त्याचा जो नॅचरल कॉन्सिक्वेन्सेस आहेत, दॅट गेट रिझल्टेड इन सिच्युएशन्स लाइक पॅन्डेमिक. ओके. सो this indicates that the destruction of the nature is the underlying crisis behind the COVID crisis. म्हणजे कोविडचा हा जो काही 2 वर्षाचा थैमान झालं, त्याच्या पाठीमागे आपण गेल्या 50 वर्षात किंवा 100 वर्षामध्ये निसर्गामध्ये जो थैमान घातलेला आहे, हे त्याचं मूळ कारण आहे. सो डिमिनिशिंग आपल्याकडे काय सोल्युशन्स येतात, की आपले जे नॉन व्हेजिटेरियनचे नीड आहे, ती आपण शक्यतो जेवढी आपल्याला होईल तेवढी आपल्याला कमी करायची. हे आपल्याकडे सोल्युशन आहे. सो हेल्थ कन्सिडरेशन ऑफ नॉट जस्ट ह्युमन बट ऑफ एनिमल्स अँड एन्व्हायर्नमेंट इज अल्सो हॅज टू बी अंडरटेकन. म्हणजे फक्त मलाच या पृथ्वी तलावर जगायचं आहे. बाकी सगळ्या प्राण्यांना मारून मी खाणार. आता समजा भाज्या, म्हणजे व्हेजिटेरियन फूड, किती शेती शिल्लक आहे आपल्या आजूबाजूला. ती पुरत नाही, किंवा त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन, म्हणजे मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्या प्राण्यांना, तर तुम्हाला माहिती असेल, काही कंट्रीजमध्ये असा कुठलाही जीव नाहीये जो लोकं खात नाहीत. इन्क्लुडिंग रेप्टाइल्स अल्सो. काही रेप्टाइल्स पण खातात. सो अशा प्रकारचा, म्हणजे बाकीचे प्राणी हे आपल्या आहारासाठी नाही आहेत, पहिली गोष्ट म्हणजे. तुम्ही सुद्धा त्यांच्यातल्या, म्हणजे ह्युमन बीइंग इज अल्सो अॅन ॲनिमल. इट इज अॅन ॲनिमल ऑन द अर्थ. जर निसर्गाच्या दृष्टीने बघितलं, तर तो पण एक ॲनिमल आहे. तो एक प्राणी आहे. जसा लायन एक प्राणी आहे, जसा एलिफंट एक प्राणी आहे, जसे बाकीचे रेप्टाइल्स प्राणी आहेत किंवा असंख्य प्राणी आहेत, तसा मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे. आपल्याला वाटतं, की हे सगळा निसर्ग आणि हे सगळे बाकीचे प्राणी आपल्यासाठी बनवलेले आहेत. तर ही कुठेतरी चुकीची समजूत आहे. सो आपण जशी आपल्या हेल्थची काळजी घेतो, तशीच द हेल्थ कंडिशन्स ऑर कन्सिडरेशन ऑफ नॉट जस्ट ह्युमन्स बट एनिमल्स अल्सो हॅज टू बी टेकन केअर. म्हणजे त्याला आपण सात्विकता म्हटलं जातं, की आपली निसर्गाच्या प्रती काय ड्युटी आहे. तशीच जसं आपण झाडं लावा, वृक्ष लावा वगैरे, अशी निसर्गाची किंवा वन्य म्हणजे काय म्हणू आपण त्याला, वृक्ष योनीची काळजी घेतो, तशी आपल्याला जीवांची पण काळजी घ्यायची आहे आजूबाजूच्या. आजूबाजूचे जे पृथ्वी तलावर आपल्याबरोबर राहणारे दुसरे प्राणी आहेत, त्यांची पण आपल्याला काळजी घेता आली पाहिजे. सो तर ती जर सुरुवात केली आणि त्यासाठी करणाऱ्या अनेक ॲक्टिव्हिटीज असतात. बरेचसे लोकं ह्याच्यासाठी काम सुद्धा करतात. तर त्यांना जर आपण सपोर्ट करत गेलो, आपल्याला पॅन्डेमिक सारख्या सिच्युएशन्स क्रिएट होणार नाहीत. किंवा आपण ही इकोसिस्टम ब्रेक
किंवा सुधारायला आपण मदत करू शकू. म्हणजे मला जगायचं आहे आणि इतर जीवांना किंवा इतर प्राण्यांना पण पृथ्वीवर जगायचं आहे. तो त्यांचा हक्क आहे. ओके. आणि कंट्रोल ट्रेडिंग ऑफ वाईल्ड लाईफ विथ प्रमोशन ऑफ व्हेजिटेरियन फूड. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सगळ्यात सोल्युशन असेल तर आय विल अडॉप्ट द व्हेजिटेरियन फूड. सो दॅट म्हणजे मी माझ्या मित्राला जसा मी एक मनुष्य आहे आणि मी एक प्राणी आहे. तसा माझा बाजूचा मनुष्य आपण मनुष्याला खातो का? तो पण एक प्राणीच आहे. सो ही जी आपल्याला समज आहे, पण ती बाकीच्या प्राण्यांच्या ह्याच्यात पण जायला पाहिजे, की तो पण एक जीव आहे पृथ्वीवरचा. मी त्याला का खावं? पहिली गोष्ट म्हणजे. आपली सिस्टमच बनवली नाहीये. हे हे जास्त एक्सप्लेन करतो आम्ही सात्विक डाएट किंवा योगिक डाएट या कन्सेप्टमध्ये जास्त एक्सप्लेनेशन देतात. त्यात बरीच कारणं आहेत, की का माणसाने नॉन व्हेजिटेरियन किंवा फूड खाऊ नये. याची काही फार कमी प्रोफेशन्स अशी आहेत, की जिथे त्यांची नीड असते नॉन व्हेजिटेरियन फूड खायची. पण बाकी 90% लोकांना नॉन व्हेजिटेरियन फूड खायची काहीही आवश्यकता नाही. सो अडॉप्ट द सात्विक फूड, अडॉप्ट द व्हेजिटेरियन फूड. ऑटोमॅटिकली ही इकोसिस्टम जी वन्यजीवांची जी इकोसिस्टम आहे, तिचं संवर्धन व्हायला सुरू होईल. ऑटोमॅटिकली ते सुखाने जगतील, आपण सुखाने जगू आणि पॅन्डेमिक सारखे सिच्युएशन्स किंवा कोव्हिड सारखे सिच्युएशन्स आपण अव्हॉइड करू शकू. त्याच्यानंतर भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये एक शारीरिक तप असा हे काढलेला आहे. तर कोव्हिड केअरच्या विषयी सुद्धा इथे आपल्याला हे म्हणजे उल्लेख आढळतो, की देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरिक तप उच्यते. शौच क्लिनलीनेस जे एका नियमांपैकी आहे, यमनियम आसन नियमांपैकी एक आहे, की एक्सटर्नल बाय सॅनिटायझेशन्स अँड डिफरंट मेथड्स ऑफ द सॅनिटायझेशन. इंटरनल शौच किंवा इंटरनल क्लिन्सीनेस कसा आपल्याला क्लिनलीनेस अडॉप्ट करता येईल. तर क्रियाज आहेत, षटक्रियाज आहेत. योगामध्ये क्रिया सांगितलेल्या आहेत. ज्याच्याने आपली तितिक्षा वाढते किंवा बूस्ट इम्युनिटी डेव्हलप होते, विच विल हेल्प अस टू प्रिव्हेंट टू गेट द प्रोटेक्शन फ्रॉम द कोविड-19. सो शौच हा याचा उल्लेख आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा सापडतो. पतंजली योगसूत्रामध्ये तर सापडतोच. कारण नियम त्यांनी सांगितलेले आहे अष्टांग योग किंवा हठप्रदीपिका वगैरे या ठिकाणी. त्याच्यानंतर शौच सांगितलेलं आहे. आर्जवम. आर्जवम हा फार महत्वाचा भगवद्गीता. कारण भगवद्गीता ही सगळी ना बरीचशी सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट आहे. रीडिंग Bhagavad Gita, by hearting Bhagavad Gita, talking about Bhagavad Gita is complete a psychological treatment. Okay. So, आर्जवम, काइंड हार्टनेस, की हे आर्जव जितका अडॉप्ट करता येईल, की दुसऱ्याच्या प्रती सिम्पथी, की दुसऱ्याच्या प्रती आपल्याला आपल्या मनामध्ये एक सात्विक भाव क्रिएट झाला पाहिजे. मी आहे आणि बाकी पण आहेत जगामध्ये. मला जगायचं आहे आणि इतरांना पण जगायचं आहे. नॉट ओन्ली ह्युमन्स, बियॉन्ड ह्युमन्स अल्सो. बाकी पण जीव आहेत त्यांना पण जगायचं आहे. ते माझा आहार किंवा ते माझ्यासाठी नाही आहेत. या पृथ्वीवर मी जन्माला आलो तसेच बाकीचे पण हत्ती, घोडा वगैरे प्राणी इतरचे सगळे जन्माला आले अन्य प्राणी. तर ते काही माझ्यासाठी क्रिएट केलेले नाही आहेत. ओके. सो आर्जवम, काइंड हार्टनेस किंवा त्यांना माझा आहार बनवण्यासाठी मारताना आय एम समवेअर आय एम अ क्रुएल आय हॅव टू अडॉप्ट द क्रुएल नेचर. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात जाऊन मारत नसाल त्यांना. पण व्हेन यू आर पुटिंग अ डिमांड ऑफ अ नॉन व्हेजिटेरियन फूड, यू प्रोवोक अनदर ह्युमन टू किल दोज ॲनिमल्स. राइट? तो बिझनेस होतो शेवटी. तो बिझनेसमध्ये रूपांतरित होतो. तो अशा प्रकारचा हे की दुसरा एक तुम्हाला छोटीशी एक खूप छान एक 2-3 वर्ष 3 वर्षाच्या मुलीचा एक व्हिडिओमध्ये खूप व्हायरल होत होता. की आय डोंट वांट टू ईट आणि ती इतक्या क्यूट आणि इनोसंट भाषेमध्ये सांगत होती. एक ब्रिटिश कोणीतरी व्हाईट मुलगी होती. छोटीशी मुलगी होती, की आय डोंट वांट टू ईट फिश, आय डोंट वांट टू ईट फिश. का? की इफ आय विल ईट फिश, आय हॅव टू किल फिश फर्स्ट ऑफ ऑल. तर तिला तो कन्सेप्टच मान्य नव्हता, की माझ्या आहारासाठी मला दुसरा एक जीव मारायचा आहे. सो हा जो काइंड हार्टनेस आहे, की मला दुसऱ्याला मारून माझं पोट भरायचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे योग्य नाही आहे. हे सात्विकतेच्या किंवा हे निसर्गाच्या दृष्टीने हे योग्य नाही आहे. ओके. सो हा काइंड हार्टनेस ती इतकी बिचारी रडून-रडून छोटासा एक तिचा व्हिडिओ बराच व्हायरल तुम्हाला पण आठवत असेल कधी आठवत असेल तर, की ती फार अशी छोटीशी मुलगी होती, की मला नाही खायचंय नॉन-व्हेज. आता मला नॉन-व्हेजिटेरियन आणि ती अशा बॅकग्राऊंडमधली मुलगी होती, ती इंडियन नव्हती, की जिथे व्हेजिटेरियन वगैरे. तिचे पिढ्यानपिढ्या तिची फॅमिली नॉन-व्हेजिटेरियन फूड खातात. तर अशा ह्याच्यामध्ये एक मुलगी किंवा एक आत्मा जन्माला येतो आणि तो सांगतो, की मला खायचं नाहीये हे नॉन-व्हेजिटेरियन. का तर मला त्या प्राण्याला मारावं लागेल. त्या जीवाला मारावं लागेल. सो हा जो काइंड हार्टनेस आहे, आर्द्रवम, तो कुठेतरी डेव्हलप व्हायला पाहिजे. दॅट इज अ सोल्युशन ऑफ द पॅन्डेमिक सिच्युएशन्स लाइक
COVID-19. आणि असं जिथे क्रिएट होतं तिथे सोशल सर्व्हिस सुरू होतात, डोनेशन सुरू होतात. सेव्ह टायगर, सेव्ह एलिफंट्स, सेव्ह अशा बऱ्याच वन्यजीवांच्या संवर्धनासाठी ज्या NGOज किंवा कुठल्याही प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, तिथे आपण हेल्प करायला लागतो. ओके. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे सेलिबेसी नाही हां. म्हणजे ऑफकोर्स एक ब्रह्मचर्याचा एक मीनिंग सेलिबेसी आहे. पण ब्रह्मचर्याचा दुसरा एक खूप डीपर मीनिंग आहे. तो म्हणजे ट्रीटिंग इक्वॅलिटी किंवा ट्रीटिंग एव्हरीवन इक्वली. नो डिस्क ब्रह्म एव आचरणम एतत् ब्रह्मचर्यम. ब्रह्म म्हणजे जो गॉड किंवा जो क्रिएटर आहे, तो कोणाशीही असमानतेने किंवा बायस फेव्हरिझमनी वागत नाही. पाऊस पडताना तो एका एरियात पडला, दुसऱ्यात पडला नाही किंवा एका माणसावर पडला, दुसऱ्या माणसावर पडला नाही, असं करत नाही. सूर्याचा प्रकाश एकावर माणसावर पडतो, दुसऱ्या माणसावर असं नाही. सो इट इज इक्वल फॉर एव्हरीवन. इट इज इक्वल फॉर द बेस्ट पर्सन इन द वर्ल्ड ऑल्सो. इट इज इक्वल फॉर द sinners also. So no discrimination on any basis of caste, community, country, race. कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करू नये. हे म्हणजे हे फॉलो करणं म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मासारखं आचरण आपलं असलं पाहिजे. याच्यावर एक स्वामी विवेकानंदांची खूप छान सुंदर स्टोरी आहे. पण आता वेळेअभावी मी काही सांगत बसत नाही ती. सो ब्रह्मचर्य सगळ्यांना इक्वली किंवा ट्रीट करणे, इक्वली चान्स देणे. तर आपल्याला बोलायला कदाचित आपल्या सारख्या बॅकग्राऊंडमध्ये ह्या गोष्टी पाळल्या जातील, पण सगळीकडे ह्या पाळल्या जात नाहीत. सो त्या पाळणं इज वन ऑफ द ट्रीटमेंट ऑफ द COVID-19 किंवा केअर आहे. त्याच्यानंतर अहिंसा, नॉन व्हायलन्स. ओके. दॅट अहिंसा म्हणजे जेव्हा आपण स्वतः त्या जीवाला मारतो किंवा काही हार्म कॉज करतो. पण त्याच्यासाठी जो भाव उत्पन्न होतो, मानसिक भाव, हं, तो तो जर ते नष्ट केला, दॅट प्रमोट्स द मेंटल हेल्थ. ओके. सो अशा हे काही COVID-19च्या केअर आपण घेऊ शकतो, की ज्या भगवद्गीतेमध्ये आपल्याला सापडतात. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन पण सांगितलेलं आहे COVID-19चं. आपण आता त्या फेजमधनं बाहेर गेलेलो आहोत. ॲक्चुअली तो ह्या स्लाइड्स त्या फेजमध्ये ॲड केलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण त्या फेजमधनं बाहेर आलेलो आहोत COVID-19च्या पॅन्डेमिकच्या. तर एक श्लोक भगवद्गीतेमध्ये सापडतो, की यदा संहरते चायं कुर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. की स्थितप्रज्ञासारखी आपली अवस्था जर किंवा आपण स्थितप्रज्ञत्व जर अडॉप्ट करू शकलो, तर बेसिकली आपण इन्फेक्शियस कारण COVID-19 किंवा व्हायरल हे जे इन्फेक्शन होतं, हा व्हायरसवरच डिस्क्रिप्शन अनेक लोकांनी म्हणजे व्हायरसबद्दल खूप माहिती आता बाहेर आलेली आहे, की तो छद्म रूपामध्ये किंवा तो बऱ्याच ह्याच्यामध्ये म्युटेट होत होता. त्याला अव्हॉइड नाही करू शकत किंवा त्याच्याशी लढू नव्हतो शकत आपण. जितकं जास्त आपण त्याच्याशी लढू किंवा जितके जास्त ॲक्टिव्हिटीज करू, तितका जास्त वेगाने तो स्प्रेड होत होता. सो त्यावेळेला आपल्याला काय अडॉप्ट करायचं होतं, तर आपल्याला कुर्मोंग सारखी स्थिती किंवा ज्याला आपण प्रत्याहार असं अष्टांग योगामध्ये बहिरंग योगामध्ये सांगितलं जातं. प्रत्याहार अडॉप्ट करणं गरजेचं होतं. की वाईज मॅन म्हणजे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित ज्याची बुद्धी स्थिर आहे किंवा जो हुशार व्यक्ती आहे, तो काय करतो? ही कंट्रोल्स ऑल द सेन्सेस लाइक टॉर्टॉइज इन केस ऑफ इमर्जन्सी. म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन कासव असतं कासव. त्याला जेव्हा धोका दिसतो, तेव्हा ते सगळे हातपाय आणि डोकं आपल्या त्या पाठच्या ह्याच्यामध्ये असं आतमध्ये श्रिंक होऊन जातं. असं दगडासारखं बनून जातं. जेव्हा कुठल्याही प्रकारच्या सेन्स ऑब्जेक्ट्स दिसतात, तर त्यावेळेला ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे किंवा जो स्थितप्रज्ञ आहे, तो काय करतो, की त्याला कुठल्याही प्रकारचे ऑब्जेक्ट्स समोर दिसायला लागले किंवा प्रलोभनाची साधनं दिसायला लागली आजूबाजूला, की तो असा आतमध्ये म्हणजे आतमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट होऊन जातो किंवा त्यांनी त्याचे ऑल सेन्सेस हॅज टू म्हणजे फिजिकली नाही, पण सायकॉलॉजिकली. तर ऑल सेन्सेस त्यांनी आतमध्ये तो खेचून घेतो किंवा तो बंद करून घेतो, की त्याला त्या इंद्रियाचा किंवा त्याला त्या जे समोर प्रलोभनं आलेली आहेत, त्याचा काही ज्ञानच होत नाही. त्याला इंद्रिय निग्रह किंवा सेन्सरी कंट्रोल हे करणं आपल्यासाठी लॉकडाऊनमध्ये फार गरजेचं होतं. काही लोकांनी केलं सुद्धा. अनेक लोकांनी केलं, नाही अशातला भाग नाहीये. की आपल्या बरेच इंद्रियांवर त्यांनी कंट्रोल मिळवला. मला हे खायचंय, माझी हीच लाईफस्टाईल आहे, मला तसंच करायचंय. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफस्टाईल्स आपल्या होत्या, ज्या आपण ऑलमोस्ट बऱ्याचशा कंट्रोल केल्या. त्या ते करणं गरजेचं असतं. That can prevent the COVID-19 situation किंवा COVID-19 infections.
अँड हॅव्हिंग फर्म फेथ इन गॉड अँड स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य किंवा आणि अशा प्रकारे जेव्हा तो आतमध्ये श्रिंक होऊन जातो, त्यावेळेला गंमत अशी असते की लॉकडाऊनमध्ये आपण बरेच महिने राहिलेलो आहे आणि तेव्हा काय करायचं हा लोकांना बराच प्रश्न पडलेला असायचा. की एक्झॅक्टली मी आता काहीच करू शकत नाही, मी बाहेर जाऊ शकत नाही, मी इकडे जाऊ शकत नाही, मी पार्टीला जाऊ शकत नाही. मी करू काय घरात बसून? तर त्यावेळेला आपली इनर इम्युनिटी किंवा इनर हीलिंग सिस्टम डेव्हलप करणे, हॅव्हिंग फेथ विथ द गॉड अँड विथ द स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग, अशी अनेक मला उदाहरणं माहिती आहे, की बऱ्याच लोकांनी ना वेगवेगळे कोर्सेस करून घेतले ऑनलाईन कोव्हिडमध्ये. म्हणजे ज्ञान संपादन करायचा प्रयत्न केला. आणि दॅट वॉज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी, की मी बाहेर कुठे जाऊ शकत नाहीये. मी बरेचसं मला जे माझं फील्ड असेल, त्या फील्डमध्ये मी माझं नॉलेज संपादन करते आहे. मी परमेश्वराशी आता ह्या प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस होता, की तेही अनेक लोकांनी करून झालेलं आहे. मग ते भगवद्गीतेचे आमचे बरेचसे क्लासेस, हे वर्कशॉप्स वगैरे तर इतक्या प्रचंड स्वरूपामध्ये 2 वर्ष चालू होते ते ऑनलाईन. हे नॉलेज त्यांना म्हणजे घरात बसून काय करायचं, तर हे काम करायचं. हॅव इन्क्रीज युअर फेथ इन रिॲलिटी विथ डिफरंट डिफरंट मीडियाज. त्याच्यावरचा विश्वास किंवा त्याच्यावरच्या ज्या स्क्रिप्चर नॉलेज लोकांनी वाढवून घेतलं स्वतःचं. सो दीज आर द जेणेकरून मी माझं बुद्धिमत्ता, माझी एनर्जी, माझा फोकस एका ठिकाणी आतमध्ये केंद्रित केलेला आहे आणि ज्याने मी माझं प्रिव्हेन्शन COVID-19चं करतो आहे. तर अशा प्रकारचा एक श्लोक पण आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतो. दुसरा पण एक श्लोक आहे, की अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा श्लोक परवा आपण बघितला होता, की अनन्य श्रद्धा. याच्यात एक महत्त्वाचा श्लोक आहे. परत घेतलं त्याचं कारण असं, की अनन्य श्रद्धा की परमेश्वरावरची म्हणजे ज्यांची भक्ती आहे, त्यांनी ती आणखीन बूस्ट केली. ज्यांची भक्ती नव्हती, त्यांनी ती डेव्हलप केली. ओके? किंवा करायची असते. सो अनन्य श्रद्धा किंवा अनन्य भाव क्रिएट करायचा, की परमेश्वर किंवा कॉन्शियसनेस हा प्रत्येक जीवामध्ये आहे. किंबहुना तो प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पण आहे. फक्त आपल्याला त्याला ओळखायची किंवा त्याला बघायची गरज असते. किंवा आपल्याला तो दिसत नाही. असतो तो तिथे. किंवा देव असतो, कृष्ण असतो, राम असतो, जी काही तुमची श्रद्धा असेल त्या पद्धतीने किंवा अगदीच काहीच नाही म्हणायचं तर गॉड एक असं म्हणू शकतो. इट इज सेटिंग इनसाइड युअर हार्ट्स किंवा इनसाइड हार्ट ऑफ ईच एंड एव्हरी पर्सन अँड इट विल प्रोटेक्ट मी. तो मला प्रोटेक्ट करणार. याला आम्ही सायकॉलॉजीच्या भाषेमध्ये एक इनेट इम्युनिटी म्हणतो. इनेट इम्युनिटी. एक असते हर्ड इम्युनिटी, दुसरी असते इनेट इम्युनिटी आणि असे 3-4 प्रकार आहेत इम्युनिटीचे. जे आपण व्हॅक्सिनेशन घेतो दॅट इज अ फिजिकल इम्युनिटी. सो ही जी इनेट अनन्य श्रद्धा किंवा माझा पूर्ण विश्वास आहे, की मी या सिच्युएशनमधून बाहेर येणारच. आय डोंट हॅव एनी डाउट. मला माझ्या देवावर किंवा मला माझ्या गुरूंवर संपूर्ण श्रद्धा आहे. दॅट लीड्स टू द इनेट इम्युनिटी आणि ह्याच्यावर बाहेरची परिस्थिती किंवा आजूबाजूची परिस्थिती अत्यंत खराब असताना, म्हणजे एका रूममध्ये राहणाऱ्या 2-2 लोकांना कोव्हिड झालेला आहे. म्हणजे आईला झालाय, 2 वर्षाच्या मुलाला झालाय आणि इव्हन 6 महिन्याच्या बाळाला झालाय. जस्ट प्रेग्नन्सी काही बायकांची डिलिव्हरी झाली त्या ह्याच्यामध्ये कोव्हिड सारख्या सिच्युएशनमध्ये. तेव्हा ते बाळ 18-20 दिवसाचं असताना आईला कोव्हिड होणे, मग मुलाला कोव्हिड होणे, इतक्या वाईट परिस्थितीनं काही फॅमिलीज गेलेल्या आहेत. पण की धडाधड 5-6 लोकांच्या फॅमिलीमध्ये एकेकाला क्वारंटाईन करावं लागतं आहे. फार डिफिकल्ट सिच्युएशन आहे प्रॅक्टिकली हँडल करणं फॅमिलीमध्ये. पण अशाही परिस्थितीमध्ये माझे गुरु, माझे स्वामी, माझा देव मला काहीही होऊ देणार नाही, ही जी अनन्य श्रद्धा असते, ती तुम्ही ठेवा. तर तुम्ही कुठल्याही अवस्थेमधून पार करून जाल. मी तुमची काळजी घेईन, असं कृष्णाने एक वचन दिलेलं आहे. जर तुम्ही अनन्य श्रद्धा, अनन्य म्हणजे दुसरी कुठलाही भाव माझ्या डोक्यात येतच नाही आहे. संपूर्ण शरणागती, संपूर्ण श्रद्धा आहे, की मला माझा देव 100% काय माझ्याकडे 500% गॅरंटी मला आहे, की मला माझा देव ह्याच्यातनं बाहेर काढेलच. अशी अनन्य श्रद्धा तुम्ही माझ्यावर ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक पॅन्डेमिकमधनं किंवा प्रत्येक कुठल्याही संकटातनं मी तुम्हाला बाहेर काढेन आणि मी तुमचा योगक्षेम किंवा मी तुमचं कुशलक्षेम तुम्हाला चालवणार आहे. मी तुमचं जीवन चालवणार आहे. सो कृष्णा सेज पर्सन हू वर्शिप मी विथ undividing concentration and who engage in me constantly, I bring prosperity and security to him. जो माझ्याकडे अनन्य भावाने मला शरण आलेला आहे, त्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टी सिक्युरिटी किंवा कुठल्याही गोष्टीपासून त्याला त्याचं निवारण मी करतोच. सो गेट इन्व्हॉल्व्ड इन नॉन डिवरशिप.
कारण हा अप्रोच कधी येईल माहितीये का, अनन्य श्रद्धेचा, जेव्हापर्यंत मी करतो आहे हा भाव कमी होणार नाही. जोपर्यंत कुठलीही गोष्ट लगेच मी केली, माझ्यामुळे झाली, माझ्यामुळे केली, मी नसते तर नसती झाली, हा जो भाव आहे डुअरशिप, तो जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत अनन्य श्रद्धा ठेवणं फार डिफिकल्ट आहे. सो गेट इन्व्हॉल्ड इन नॉन डुअरशिप, योगा, श्रद्धा, अशी बरीचशी टूल्स मागे जी सांगितली ती म्हणजे ती अडॉप्ट केली तर आपण अशा व्हायरल सिच्युएशन्सचं प्रिव्हेन्शन आपण करू शकतो. आणि जसं आपण भगवद्गीता जेव्हा वाचायला सुरुवात करतो किंवा शिकायला सुरुवात करतो, त्यावेळेला सात्विकता तर फारच महत्वाची आहे. आता पुढे आपण त्या सात्विक आणि भावांचं पण विवरण पुढच्या उद्याच्या ह्याच्यामध्ये करणार आहोत, की सात्विक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? ते आपण नंतर बघू. तर त्या जेव्हा आपण करायला सुरुवात करतो, त्यावेळेला इट गिव्हज ऑटो इम्युनिटी किंवा एक प्रकारची इम्युनिटी अगेन्स्ट कोव्हिड-19, कर्मांची इम्युनिटी आपण त्याला म्हणू शकतो. ती ऑटोमॅटिकली क्रिएट होते. ओके, अँड दॅट सेव्हज ऑर दॅट ब्रिंग्स अस आउट फ्रॉम सिच्युएशन्स लाइक पॅन्डेमिक किंवा व्हायरल इन्फेक्शन्स मधून बाहेर आपल्याला काढायला मदत होते. So let me stop my presentation here. We can go for some questions if any.